उमेदवार अबुलभाई यांच्या निवडणूक प्रचाराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर, या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, स्वतः या ठिकाणी अबुलभाई, मुंबई प्रदेशचे महासचिव आनंद जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुगंधाताई सोंडे, जिल्ह्याचे सुनील जाधव, तालुक्याचे विनोद जयस्वार, त्यानंतर इकबाल आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आनंद जाधव यांनी आपल्या मध्ये विस्तृत सविस्तर माहिती दिली। मतदारसंघामध्ये कोरोनाच्या काळात असेल किंवा दैनंदिन जीवनात अडीअडचणीमध्ये वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीनं आपल्या पाठीशी उभी राहते, ज्या पद्धतीनं आपल्या पाठीशी मजबूतीनं सहकार्याच्या बाजूने उभे, निवडणुकीचा कार्यकाळ न बघता कुठलंही संकट असो, कुठलंही अडचण असो, त्या ठिकाणी मदतीसाठी समोर येते। या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण सुद्धा येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून वंचित बहुजन आघाडीचा एक बुलंद संसदेमध्ये पाठवाल अशी अपेक्षा आहे। या ठिकाणी सगळ्याच पद्धतीने उमेदवार येऊन विविध पद्धतीचे आश्वासनं देत आहेत। या आश्वासनाला आपण बळी न पडता सत्सद विवेक बुद्धीने आपण विचार करावा। ज्यावेळेस या भागातले लोकप्रतिनिधी शिक्षण मंत्री होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने आरटीईचा कायदा आला आणि सर्वसामान्य गोर गरीब दलित पीडित शोषित कष्टकरी शेतमजुराच्या मुलाचा सरळ आणि साध्या सोपा पद्धतीने मिळणारे शिक्षण अडचणीत आणल्या गेलं, तेव्हा हे त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत होते। यांचे वडील या ठिकाणी खासदार म्हणून कार्यरत होते। आताचे या आपल्या समोरचे उमेदवार असणारे एकनाथ शिंदे गटाचे राहुल शेवाळे जी आहेत ते याच्या आधी 2 वेळा खासदार राहिले। त्यांची कामगिरी आपण बघितलेली आहे। बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या झोपड्या कशा उद्ध्वस्त करता येईल आणि त्यांना देशोधडीला लावून लाचार आणि गुलाम कसं करता येईल, म्हणजे परत एकदा लोकशाहीचा गळा कशा अर्थाने बंद करता येईल, दाबता येईल, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने वेळोवेळी घेतलेली आहे। आपण सर्वांनी बघितलेलं आहे। या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते उबाठा गटाचे अनिल देसाई, शिवसेनेचा मूळ अजेंडा आपल्या सर्वांना माहिती आहे। सातत्याने परप्रांतीय आणि मराठी भाषिक या मुद्द्यावर सातत्याने जनसामान्यांना अडचणीत आणणे, जनसामान्यांना रोजगारापासून वंचित ठेवणे, आपल्या कष्टाची भाकर खाणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारमधून आलेल्या अनेक मतदारांना, अनेक कार्यकर्त्यांना सन्मानाने जगताना अनेक प्रकारच्या अडचणी, वेळोवेळी त्यांना जमेल त्या प्रश्नांमध्ये अडकवणे, मराठीचा मुद्दा समोर करणे, हिंदुत्वाचा मुद्दा समोर करणे आणि आपली राजकीय पोळी कशा पद्धतीने भाजून घेता येईल या सगळ्याकडे लक्ष देऊन भागातील मतदारांना सातत्याने लाचारीच्या आणि हतबलतेच्या परिस्थितीमध्ये उभं करतात। या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे। ऑलरेडी राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे साहेबांसोबत म्हणजे भाजपसोबत आहेत। ज्या भाजपने आपलं शिक्षण हिरावून घेतलेले आहे, आपलं अस्तित्व आणि अस्मिता नाकारण्याचं काम केलेलं आहे, संविधानाला बोट लावण्याचं, टाच लावण्याचं काम केलेलं आहे, संविधानाला अडचणीत आणून आपले स्वतःचे हक्क अधिकार अडचणीत आणण्याचे काम, हिरावून घेण्याचं काम केलेलं आहे। राम मंदिर आणि मस्जिदच्या प्रकरणाला वेळोवेळी मूलभूत प्रश्नांपासून दुर्लक्षित केल्या जात आहे, मूलभूत प्रश्नांपासून दिशाभूल केल्या जात आहे आणि या निवडणुकीच्या नंतर जर चुकून आपल्याकडून काही अनर्थ झाला आणि अनिल देसाई विजयी झाले मशाल घेऊन, तर पुन्हा ते भारतीय जनता पार्टी सोबत जाणार आहेत। अशा पद्धतीचं विधान सुद्धा नरेंद्र मोदी यांनी एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे जर अडचणीत असतील तर आम्ही त्यांना मदत करू। याचा अर्थ काय आहे, या सर्व गोष्टींचा आपण सत्सद विवेक बुद्धीने विचार करावा आणि संविधानाच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी अत्यंत ताठ मानेने या ठिकाणी स्वाभिमानाचा लढा देत आहेत। निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु आपल्या मुलाबाळाचे प्रश्न, आपल्या मुलाबाळांचं अस्तित्व, अस्मिता आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी हक्क अधिकार टिकवून ठेवायचे असतील, सुरक्षित ठेवायचे असतील तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार
त्या ठिकाणी निवडून जाणं गरजेचं आहे। या दिशेनं आपण विचार कराल आणि आपलं अमूल्य मत हे येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून अबुल भाई यांना विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिलात त्या सर्वांचे धन्यवाद देतो। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।